गाईज, स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग वाल्या चॅनल वरती. आणि सकाळची मॉर्निंग झालेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे कुठे हे ह्या व्लॉग मध्ये सगळं समजून जाईल तुम्हाला. आणि लय मजा येणार आहे, म्हणजे ना मी एक्साइटेड आहे खूप, म्हणजे खूप गाईज, काय बोलू तुम्हाला. आणि बघा मार्केटमध्ये वन साइड सगळे चाललेत कामाला, मी पण जातो ह्या टायमाला कामाला, पण आज मी चाललोय ना फिरायला आईच्या गावात रे. प्लॅन बनवला हा स्मितने आणि त्याच्यामध्ये प्लॅनचं म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट वगैरे हे सगळं हा आपला भाऊ आणि राणे पण. राणेला पण खूप इज्जत, ह्या दोघांचा बर्थडे होता, मस्त सेलिब्रेट केलाय आणि आता हे लोक आम्हाला पार्टी देणार आहेत. तर काय विषय नाही, पार्टी दिली किंवा नाही दिली तरी चालतंय, पण भाई प्लॅन बनवला ना तो भाई एकदम सुपर आहे, सुपर म्हणजे लय भारी आहे. आणि आता आम्ही चाललोय गाडी घ्यायला, 4 व्हीलर आहे आपली. ती ना आम्ही म्हणजे रेंट वरती घेतलो, तर तीच घ्यायला झालो. मी आंघोळ वगैरे केले आणि हा साला मला काय बोलला माहितीये का, उद्या 8 वाजता जायचंय. ती गाडी म्हणजे त्या लोकेशनवरनं आमच्या म्हणजे कांजूरमध्येच आहे, त्या लोकेशनवरनं इकडे दुसरीकडे रामनगरला घेऊन यायचंय. तर हा मला बोलला मी 8 वाजता उठवायला येतो तुला, आणि ह्या भिकाऱ्याला ना मी उठवलंय. काय बोलतो ना, हॅलो, अरे आताच उठलोय. अरे म्हणलं भाई, आणि ना काय सांगतो सिरियसली, मला ना म्हणजे रात्रभर म्हणजे झोप नाही लागली, 12-1 पर्यंत झोपच नाही लागली. त्याच्यानंतर सकाळी ना 6 वाजता उठलोय. आईला कामाला जाताना पण मी असलं लवकर उठत नाही, आणि सकाळी 6ला उठलं आणि झोपच लागना. मग रील्स बघतोय, परत ते युट्यूब वरती पण ते शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बघतोय, तरी झोप लागत नाही. भाई कसं बसं 8-8:30 वाजले, या डुकराला फोन केला आणि मग हा आला, हा बाटला घेऊन. आणि आता समोर बघा ती गाडी आहे, काकांनी कव्हर वगैरे काढलेला आहे. गाडीला तर फुल इज्जत आहे आणि थँक्यू सो मच भावा, तू आम्हाला गाडी दिल्याबद्दल. येऊ दे गाईज, फायनली आपली गाडी मिळालेली आहे. आणि हा बघा ड्रायव्हरचा आहे मग आमचा एक मित्र आहे, त्याची ही गाडी आहे. तर पूर्ण भरोशावरती गाडी दिली, तर आम्ही पण त्याच भरोशाने आम्ही गाडी घेऊन येणार आहे. आणि गाडी बघा एकदम स्वच्छ आणि चकाचक आहे. आता आम्ही सर्व्हिसिंग पण जस्ट झाले आणि आता आम्ही चाललोय सीएनजी भरायला. का तर गाईज, आम्ही कुठे चाललोय हे तुम्हाला आपल्या थंबनेल वरनं, डिस्क्रिप्शन वरनं किंवा टायटल वरनं हे तुम्हाला समजेलच. आणि खूप मजा येणार आहे. आपली अजून गँग आली नाहीये आपल्यासोबत, आता फक्त कुणाला आहे. आम्ही आता चाललोय सीएनजी भरायला, हे तुम्हाला सांगितलेलंच आहे, परत सांगण्याची गरज नाहीये तुम्हाला. आणि तुम्ही एवढे चांगले आहात ना, की खूप प्रेम देता. थँक्यू सो मच तुमच्या प्रेमाबद्दल, आणि असंच प्रेम देत राहा, समजलं काय. आणि तुमच्यासाठी मी असे चांगले चांगले कॉन्टेंट घेऊन येत राहीन. आणि बाकी काय नाही, आज फुल मजा करणार आहे, फुल म्हणजे फुल मजा करणार आहे. स्मित भाईची पण खूप इच्छा होती की भाई तू ट्रिप मध्ये यायला पाहिजे. त्याने ना भाई सांगतो खरंच, त्याने मला 5-6 वेळा ना मला मेसेज केलाय, पण ते एकाच दिवशी नाही, प्रत्येक दिवसाला तो मेसेज करतोय, भाई कॉल करतोय, या ना भाई, आणि तो टॉन्ट मारतोय. तर भाई गाईज खरंच खूप भारी वाटतंय, त्याने मला खूप म्हणजे हे केलं. आणि कुणाल भाऊला पण वाटत होतं की भाई य तू, भाई य, मी करतोय सगळं, आमचं मॅनेज होतंय ना, तू ये ना फक्त, असं पण बोलत होता. तर खरंच म्हणजे ना असे चांगले लोक ना, ह्या लोकांचं ना तुम्ही चांगल्या गोष्टी ना तुम्ही इग्नोर करता, आणि याच्या वाईट गोष्टी ना असा पकडून धरता. नाही नाही, हा मला असा कसा बोलला, नाही त्याच्या आईच्या गावात त्याला मी धावतो, थांब त्याची मारतो, बरोबर ना रे, बरोबर ना. तर खरंच खूप भारी वाटतंय. तर गाईस, जास्त मोठा व्लॉग नको व्हायला. ओके, चला पटापट सीएनजी ला जाऊया. आम्ही आलोय सीएनजी भरायला आणि फुल केलाय. पैसे सर, पैसे कुठे आहेत, दाखवा जरा बॅलन्स दाखवायचा असा. गाडी गाईज खरंच खूप स्मूथ आहे, सॉफ्ट गाडी आहे, लय भारी आहे, मजा येते गाडी चालवायला. फायनली आमची पब्लिक आलेली आहे, 2 जण बाकी आहेत. ते कुणाल भाई जरा लायसन विसरलाय, तो आणायला गेलाय. हे बघा ही गाडी, हे बघा राणे बाय फुल. आई ग, अरे इथं रायडिंग नाही, रायडिंग करायला नाही आलो आपण. हे बघ, अरे थंडी वाजते तुला, हे काय काढ ना. आणि हे बघा हे वाईट घालून आले. काय बोलायचं आता, काय नाही, विषय नाही, चालतंय, पॉलिटिक्स वाला आहे तो. तर कसं टोल बिलला पकडलं ना, तर टोल बिलला पकडलं तर कसं हे आहे ना, ओरिजिनल घालतो, डुप्लिकेट नाही. आम्ही ओरिजिनल, तुम्ही डमी, आम्ही ओरिजिनल. हे गाणं त्याच्यासाठीच आहे, हे त्यानेच बनवलं. आणि हे बघा, हा ठीक आहे, काय विषय नाही, तुला घेणारच नाही मी सांगतो. हा भिकाऱ्याला ना कधीच घेणार नाही, तुला ब्लॉग मध्येच घेणार नाही. गणपती बाप्पा. काहीच फायनली आम्ही निघालोय. कुणाल भाई आपली गाडी चालवतात ना, मुंबई आउट ऑफ मुंबई आहे आम्ही 2 दिवस. आणि
बाकी काही नाही, खूप भारी वाटतंय. हा बॅगा, अरे मी सांगितलेलं सगळ्यांना बॅगा नका घेऊ जास्त, पण जाऊ दे आता काय बोल, आहे जागा तर आहे थोडीफार विषय, त्यामुळे जागा वाढली. हा ठीक आहे. गाईज फायनली तुम्हाला सांगतो आम्ही कुठे चाललोय. आम्ही 8 जण आहे, चाललोय आम्ही कळसुबाईच्या उंच शिखरावरती. आणि आपली जी बाईक आहे ती 2 जण तिकडे पुढे आहेत, ते दिसणार नाही, झूम होत नाही याच्यामध्ये. तर ती बाईक घेतली मी, कारण मला सर्व्हिसिंग करायचे, कारण हे 2 दिवस तर असेच वाया जातील आणि मला टाइम भेटत नाही कामामुळे सर्व्हिसिंग करायला. तर ते डोंबिवलीमध्ये करणार आहे आणि त्यांना पिक करणार आहे आणि तिथून मग सरळ सगळेजण बसून एकदम निघणार आहे आम्ही. ओके. आणि आम्ही आज रात्री तिथे पोहोचणार आहे, म्हणजे एक 5-6 वाजेपर्यंत तिथे पोहोचणार आणि त्याच्यानंतर मग वरती चढायला घेणार आणि रात्री तिथे स्टे करणार आणि सकाळी उठून तो मेन व्ह्यू आहे ना तो बघणार आहे. आणि हा व्लॉग लास्ट पर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. गाईज स्वामी समर्थांचं बघा ना किती भारी मूर्ती आहे, आणि इथे आपले गणपती बाप्पा मोरया. गाइस ये देखो एक्सीडेंट, माँ कसम बे जल गया, आई शपथ रे. गाइस फायनली आम्ही पोहोचलेलोच आहे, 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर मला पण नाही माहित कुठे आहे ते. हे बघा इकडे तर हे डोंगर बिंगर दिसतात, पण कुठे आहे हे माहित नाहीये. आणि आता आम्ही आलो टेंट घ्यायला. हे बघा हे टेंट असे आहेत, हे 500-500 रुपयाला भेटतात. आणि हे लोक बघा इथे दाखवत आहेत की कसं टेंट बनवायचं. काका याच्यामध्ये किती जण झोपू शकतो? 6 जण. आणि ओव्हरलोड केलं तर ते पण तिथे कोपऱ्यावरती गाईज बघू शकता, काका आम्हाला दाखवत आहेत एकदम स्टेप बाय स्टेप, बघून घ्या तुम्ही. आणि 4 जण ह्याच्यामध्ये, आणि अजून एक तसाच घेणार आहे, म्हणजे 4 जण, असं 8 जण होऊन जाणार. बोल काय म्हणतेस? काय मग शिवे मी टाकणार आहे ब्लॉग. ब्लॉग असं टाक, आता तोंडात घालतो 15 रागत मी बघायचे आपण की मेले गाईज हे बघा 2 टेंट घेतलेत, हा एक आणि हा एक. भले भले साप सुयसला चावून मेले, तुम्ही काय विषय करताय? टेंट वगैरे घेतले, बिस्किट पण वगैरे घेतलेत. आता चाललोय आम्ही, निघालोय, लय मजा आली. गाईज बाबांच्या इथे गाडी लावतोय, उतरा पण आहे काय? हा बाबा 200 रुपये बोलत आहेत, ठीक आहे देऊन टाकूया आपण. शूज घालणं चालले, इकडं भराभरी चालले, आणि आपण असंच वाहनझोट्यासारखे फिरतोय. आपल्याला पण शूज घालायचेत, पण वैताग आलाय, कुठे भेटनाच झालेत शूज. शूज कुठे ठेवलेत माझे? आणलेले शूज कुठे आहेत माझे? गाईज हा काहीतरी सांगतोय बघा. तर ज्यात आपण कळसुबाई ट्रिपला आलोय, जे आपल्याला 48 बॉटलांचा जो सेट जो दिलाय तो ह्यांच्याकडून स्पॉन्सर आहे. आणि ही जे गाडी बघू शकता, ही पाठीची इर्टिका गाडी आहे, ही गाडी आखी स्पॉन्सर कदम यांनी केलेली आहे. आणि जो पण आता खाण्याचा पिण्याचा खर्च आहे तो सगळा स्पॉन्सर आपल्या राणे यांनी केलेला आहे. आणि सगळं बरोबर चाललेलं आहे. ट्रिप मॅनेजमेंट वगैरे बनवणं सगळं हे स्मितच्या हातात होतं, म्हणजे त्याने सांगितलं की असं असं आहे. आणि सगळ्यांनाच थँक्यू सो मच, कारण हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळेच पॉसिबल झालेलं आहे. गाईज हे आपले बाबा आहेत, इथे आम्ही त्यांच्या एरियामध्ये गाडी लावलेली आहे. आणि जर तुम्ही आला कळसुबाईला आला तर ह्या रस्त्याच्या ना थोडंसं पुढे आतमध्ये आला ना की इथे ते बाबांचं घर आहे बघा, इथे लालू बाबांचं घर आहे. तर इथे तुम्ही गाडी लावू शकता, आणि खूप कमी पैशात त्यांनी गाडी पार्क केली. आता ही म्हणजे गाडीचं वगैरे सगळं देखभाल हेच करणार आहेत, तर त्यांना खरंच खूप थँक्यू सो मच. आणि आता निघतो आम्ही, चला येतो. रामकृष्ण हरी मार करूयात आपण. हा गाईज फायनली आपला लुक बघितला का? जरा शूज बघा, जरा आता ते 2 वर्ष झालेत त्याला, ते जरा खराब झाले. एकदम फ्लेक्सिबल पॅन्ट बिंट घातलेले, ते जरा आता बघा पाय केवढा वर करू शकतो, एक्सरसाइज करायला आम्ही. समजलं काय? चला पटापटा जाऊया. गाईज फायनली ना आम्ही गाडीतनं उतरलोय आणि आमचा पाय वाट चालू केलेली आहे. आणि हे बघा इकडे वरती जायचं, लय लांब आहे बाबा. काय सांगतात मी ते गावातले 3 तास लागणार. आता आम्ही असे मेंटलगिरी करत चाललो तर 4 तास लागणार, काय विषय नाही. आणि लुक बघा एकदम, आणि हे आपले शूज कसा आहे गाईज. गाव बघा ना, आमच्या गावाची फील येते रे, कसलं भारी वाटतं यार एकदम. आणि थंड 5 वाजलेत तरी म्हणजे असं थंडी आहे, म्हणजे बघा उद्या सकाळी किती थंडी असेल. तरी मी तसं घेऊन आलोय डबल, पण बघूया आता कसं काय. त्याने बघा
गावाची पाणी भरण्याची पद्धत यार. गाईज विहीर बघा ना किती खराब झाले. आजकाल कोण वापर नाही करत ना, त्याच्यामुळे मग ह्या अशा गोष्टी आहेत ना खूप खराब होतात. आणि आजकाल जास्त गावाला कोण राहायला बघत नाही रे, सगळे मुंबईलाच यायला बघतात. म्हणून काही विषय नाही, गाव फिरा, गावामध्ये येत जावा आणि खूप भारी वाटतं मुंबईपेक्षा. ते बघा ना आता सायलेंट किती आहे, किती भारी वाटते. म्हणजे गाड्यांचा आवाज नाही, काहीच नाही, एकदम भारी वाटते. खरंच खूप मजा येते. आणि येताना मला नाही वाटत की मी म्हणजे असं एवढं एक्साइटमेंट मध्ये चाललो आहे वरती. तर खाली पण येताना तसंच येईल, कारण रिटर्न जेव्हा येणार ना तेव्हा खूप थकलेलो असणार आणि झोप वगैरे पण आलेली असणार. म्हणून बघूया. आणि हे बघा वाट बघा ना, हे बघा अशी भाई. गाईज हा व्ह्यू कसा वाटतोय जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. गाईज थोड्यापर्यंत येता ना आपलं कॅमेरामधलं स्टोरेज फुल झालेलं आहे. तर आता क्लिअर केलं आहे मी, मोबाईलमध्ये डेटा पूर्ण सेंड करून घेतला आहे. आणि आता 25 ते 30% आम्ही वरती आलो आहे. अजून आम्हाला 70 ते 70% वर जायचं आहे. आणि इथं आता जरा लिंबू सरबत पितोय. काकी चला येतो, भारी होता लिंबू सरबत. हो येईन. हा ठीक आहे ठीक आहे चालेल. चलो गाइस फायनली ना 40 ते 45% आलोय. अजून खूप वरती आहे, सगळे खूप थकलेले आहेत, पण जाणार भाई, जाणार म्हणजे जाणार. हे बघा थकलेत गाइस. फायनली आम्ही 50% डोंगर चढलेला आहे आणि 50% बाकी आहे. खूप पाय पण दुखत आहेत आणि भूक पण लागलेली आहे. तर आता आम्ही इथे टेंट आमचा उभा करतोय. जेवणाची पण सोय झालेली आहे. पटकन टेंट उभा करतो आणि जेवण बनवायला घेतो सगळेजण. गाईज एक रियालिटी सांगतो, आयुष्यात कधी मॅगी नाही खाल्ली रे. ते गांडूळ म्हणून त्याची नावं ठेवून पाक वाट लावलेली. बहीण नुसती घरात मॅगी बनवायची, पण कधीच मॅगी खाल्ली नाही. पण आता वेळ पडले ना म्हणून काय करायचं, मॅगी खाल्ली. हे बघा थोडीशी ठेवलेली, पण ते कुठे रे, ह्याला दिली, त्याने खाल्ली. पण भारी होती, चीज बीज टाकलेलं. आणि आपला कुणाल भाऊ बघा मस्त पूर्ण सगळं एकदम रगडून बिघडून खाणार आहे. खरंच इज्जत आहे, कारण आई बोलते की काहीच ठेवायचं नसतं, सगळं खायचं असतं. ओके. आणि आता मी पटकन झोपणार आहे. सकाळचा जो व्ह्यू दाखवणार आहे ना, आय हाय हाय हाय. आता मी झोपतो गाईज, आणि नंतर आपला फोन बिन चार्जिंगला लावलाय, सगळं एकदम चार्जिंग ओके. आणि इथे बघा कचरा पण नाही केलाय बघा. कचरा बिचरा कुठे दिसते का तुम्हाला? मॅगी बिगीचा हाय बघा, हे बघा ह्या की पिशवीमध्ये. फायनली आम्ही ट्रॅक सुरू केलेला आहे परत एकदा. आणि आता आम्ही 15 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे. म्हणजे आमच्यासाठी ते 15 मिनिटं नाही आहे, ते खूप म्हणजे अर्धा 1 तास असेल, अर्धा तास तरी असेल. आणि खूप भारी वाटते. आणि मी मेन क्लिप घेतल्या नाहीत म्हणजे खालून वरती येताना, कारण रात्र होती तर रात्रीमध्ये एवढं व्हिडिओज नाही आलेत. तर वरती एकदा चांगले क्लिप काढले ना, त्याच्यानंतर खाली येताना सगळं दाखवतो प्रॉपर. आणि खूप भारी वाटते, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे हा. म्हणजे म्हणजे आम्ही किती चाललोय ना हे आम्हाला पण आयडिया नाही, की एवढा थकवा असून पण आम्ही कंटिन्युअसली चालत राहिलोय आणि अजून पण चालतोय. फक्त त्याच्यामध्ये 10-10 मिनिटाचा ब्रेक घेतोय, म्हणजे थांबतोय. आणि पाणी पण आता आमचं सगळं संपलेलं आहे. आणि इथे बघा अशा पायऱ्या आहेत. अजून तिकडे वरती जायचं आहे, दिसतंय का नाही मला आयडिया नाही आहे, पण अजून पण खूप आहे वरती. गाईज मला वाटतंय आता ही लास्ट सीडी असेल. हो का, कसली एवढी मोठी सीडी आहे गाईज.
फायनली आम्ही आता लोकेशनवरती आहे आणि बघू शकता सगळेजण टाइम लॅप्स करतायत. तिकडे खालच्या साईडला पण आहेत. लाईट चालू केली की सगळे वरडत आहेत आणि थंडी पण लय बेकार वाजते गाईज. जेव्हा येचाल ना तेव्हा चादर बिदर सगळं घेऊन या. आई शपथ बेकार विषय होतोय. गाईज यार पब्लिक बघा ना किती सारी पब्लिक आहे. गाईज फायनली आम्ही व्हिडिओ कॅप्चर केलेले आहेत आणि इकडे व्ह्यू बघा भाई साहब. हे बघा ना किती भारी वाटतं यार. आणि थंडी लय वाजते गाईज. गाईज फायनली टाइम लॅब वगैरे सगळं घेतलेले आहे. हे गप बाबा. आणि एवढी गाईज थंडी वाजते ना काय बोलायचं. पण ना जर तुम्ही येत असाल ना तर ब्लँकेट वगैरे सगळं घेऊन या, नाहीतर लय बेकार विषय होईल. सोबत येताना पेट्रोल पण घेऊन येतो. हा पेट्रोल का तुझ्या अंगावर होतायचं का जाळायचं? तसं नाही आग पेट्रोल एवढी इकडे हवा सुटली. आणि मागे व्ह्यू बघा ना कसला भारी वाटतंय. हो का? हाय 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 हाय. सगळे कंटिन्युअसली ना फोटो बिटो काढतायत. आता अर्धे जण म्हणजे खाली निघाले. जो येताना व्ह्यू दाखवला नव्हता ना तो आता व्ह्यू दाखवतो. लय भारी येणार आहे कारण रात्री अंधार होता त्याच्यामुळे व्ह्यू वगैरे आला नाहीये. आणि आम्ही आता निघालोय खाली. चलो लेट्स गो. चला मी चाललो. चला खाली. जायचं नाही खाली? हा मग चला. एवढं लवकर जायचं? हा मग आता काय सालं संपलं. एवढं लवकर जायचं? हा मग या ना. आम्ही आहे. मी आहे पुढे. आपण एकटाच चाललोय मी. गाईज हीच ती मेन शिडी. त्याच्यावरनं असं घाबरायला होत होतं. बघू शकता लय भारी वाटतंय. आणि तिकडे बघा टेंट वगैरे आहेत. फायनली ना हे बघा हा जो चढ आहे ना हा उतरायला किती मिनिटं लागले? 5 ते 6 मिनिटं. आणि चढायला 15 ते 20 मिनिटं लागलेली गाईज. आणि आता ना पटपट जाऊ शकतो कारण एवढं म्हणजे काही वाटत नाही. आणि हे बघा हे कंटिन्युअसली सगळे येत आहेत. इकडेच आहे वरती. आणि इकडे बघा ते टेंट वगैरे लावतात. तर आम्ही इथे नव्हतं लावलं. आमचं टेंट तिकडे खालच्या साईडला होतं. दाखवतं तिकडे. आणि भारी वाटतंय. आणि अजून आता थंडी वाजत नाही गाईज. आता नॉर्मल एकदम वाटते. आणि सर्दी विर्दीने नाक पकडले. डोकं पण जाम होणार आहे आय गेस. मला वाटतंय उद्या मी कामाला पण नाही जाणार. पण बघूया. गेलो तर जर लेट जाणार नाही तर जाणार नाही. आणि आपली पब्लिक आहे ती वरतीच आहे अजून. मी त्यांना बोललो मी चाललो कारण झालेलं सगळं व्हिडिओ वगैरे काढून झालेले, फोटो वगैरे काढून झालेले. तर ते काढत होते सगळ्यांचे फोटो. मग मी आलो निघून. तर वैताग पण आलाय खूप. पण फिरायला खूप भारी वाटलं. आणि जेव्हा चढताना भाई म्हणजे ना रायगडला जेव्हा मी गेलेलो ना तेव्हा म्हणजे एवढं काहीच वाटलं नव्हतं की मी पटापट वरती पण गेलेलो. आणि आता इथे भाई लय बेकार. म्हणजे आम्ही थोडं चाललो की 15 मिनटं बसायचो, थोडं चाललो की 15 मिनटं बसायचो. आणि मग आम्ही ना तेलकट पदार्थ आहे ना ते घेतलेले, म्हणजे ते फ्रोझनचे आयटम्स वगैरे घेतलेले. आणि त्याचा सीन काय झाला माहिती आहे का? ते ह्यांनी बॅगेत आणले आणि चुरा झाल्यानंतर मग ते म्हणजे जेवढे म्हणजे होते ना चुरा बिरा झालेले ते टाकत होतं. पण ते तेलामध्ये सुटत होते. म्हणजे पूर्ण असं म्हणजे कालवण बिलवण पण होतं ना तसं झालेलं. आणि पूर्ण त्याच्यामध्ये तेल बिल झालेलं. त्याच्यामुळे ते घसा पकडलाय तेलाने. आणि बाकी काही नाही. पण
दवाखान्यात तर जावंच लागणार आहे आणि मम्मीशिवाय तर लय घालणार आहे. बोलणार प्रत्येक वेळेस जातोस आणि असंच आजारी पडून येतोस. मी लास्ट टाईम ओंकारेश्वर उज्जैन वगैरे गेलेलो तेव्हा ओंकारेश्वरचा जो व्लॉग आहे ना तो खूपच लेट केलेला आणि त्याच्यानंतर मग सगळे म्हणजे मित्र वगैरे काय काय बोलायला लागले की एवढं लेट करतोयस आत्ता हा व्लॉग पण खूप लेट होणार आहे. तर खूप म्हणजे असे टोंट वगैरे मारत होते. तर मी त्यांना एकच बोलेन, भावांनो व्हिडिओ काढणं, व्हिडिओ एडिट करणं आणि त्यामध्ये पण असं मोकळं नसतो. मला कामाला पण जावं लागतं आणि त्याच्यानंतर हे सगळं करावं लागतं. तेव्हा जाऊन कुठे हे व्हिडिओ एडिट वगैरे होतं. आणि हे जेवढं तुम्ही बोलता ना, जितकं बोलता तेवढं सोपं नसतं. एकदा तुम्ही करून बघा, व्लॉगिंग वगैरे करा, मग समजेल भावांनो. लाईव्ह स्ट्रीम व्लॉगिंग वगैरे करून बघा. गायजांनी ना आज म्हणजे खूप मजा आली आणि काही लोकांनी एवढी फालतूगिरी केली ना की काही बोलू शकत नाही. पण मला नाही वाटत की मी ह्याच्यानंतर ह्यांच्यासोबत येईन, कारण एवढं म्हणजे ना त्या व्लॉगिंगवरनं एवढं चिडवलं आहे म्हणजे आणि एवढं म्हणजे ओव्हर केलेलं, ओव्हर म्हणजे ओव्हर. सगळे बोलायला लागलेले की सगळे म्हणजे मेन होते तेच जे मला बोलत होते ते की काय फायदा व्लॉगिंग करून, पण 1 महिन्याने व्लॉग येणार. तर मला काय फरक पडत नाही, तुम्ही बोला, बिंदास बोला. आणि ह्याच्यानंतर जर कुठली ट्रिप जात असेल ना ह्यांच्यामध्ये तर मला नाही वाटत की मी येईन, कारण ह्यांच्या अशा वागण्यामुळे ना खरंच खूप म्हणजे ट्रिपचा म्हणजे पूर्ण वाटच लागले. आणि मी पण आता ना ते लोक वरती आहेत, फोटो बिटो काढतात, मी निघून आलो, कारण ह्या लोकांची अशी बोलणं फिरणं ना त्याच्यामुळे मी सोडून दिलं. मी आलो खाली, तर जाऊन मस्त बसेन. शे कसं आहे माहिती आहे, हे लोक ना अति करतात ना, त्याच्यामुळे ना आता माझं मन पण नाही की नेक्स्ट टाईम ह्यांच्यासोबत फिरायला येणं. आणि नाही येणार मी, सोलो जाईन, लय मजा करेन. सोलो पण लय मजा येते, किंवा आनंदला घेऊन जाईन, किंवा राम पण आहे त्याला पण घेऊन जाईन. पण नको रे, हे असे जर करायचं असेल ना तर नाही, काय फरकच नाही पडत मला. आणि हे लोक काय बोलतील काय नाही ते. गाईज मी लाईव्हवरती बोललेलो पण की लोक वाईट नसतात, लोकांचा स्वभाव असतो. आणि जर का आपल्याला त्यांचा स्वभाव आवडत नसेल ना तर आपल्याला एकतर त्यांच्यासोबत पासून लांब राहावं लागेल, नाहीतर त्यांच्यासोबत बोलणं बंद करावं लागेल. तर मी माझा ऑप्शन ठरवला आहे, मी काय करणार आहे ते. मला तर ना आता म्हणजे नेक्स्ट टाईम म्हणजे मी ह्यांच्या ग्रुपमध्येच नाही येणार आहे आणि मी नसतोच, कारण माझं काम लाईव्ह वगैरे ह्याच्यामुळे मला काय टाईम भेटत नाही. आणि मी जेव्हा टेंटमध्ये होतो ना, जे मी ऐकलं आहे ना भावांनो, खरंच म्हणजे ना माझ्यावर म्हणजे मला विश्वासच नाही बसत की हे लोक म्हणजे असं माझ्या मागून पण बोलू शकतात. जाऊ द्या. आणि मला काय म्हणायचं आहे की मी येणारच नव्हतो, पण स्मितने फोर्स केला म्हणून आलो. पण भाई आलो आहे म्हणजे असं नाही ना करायचं की भाई एक लिमिट असते की बोलायची. बस मस्करी केली ठीक आहे, मला चालते. पण भाई ते जेव्हा टेंटमध्ये जे बोलत होते ना भाई, खरंच म्हणजे नाही, मी तेव्हा झोपलेलो आणि त्यांना असं वाटलेलं की मी झोपलो आहे म्हणून. पण ह्या लोकांनी असं मागून तरी नव्हतं बोलायला पाहिजे होतं. जे काय असतं ना, पुढे आपण तर बोलतोच, एकामेकाची इज्जत तर काढूनच टाकतो, पण असं मागून भाई म्हणजे काय बोलू शकत नाही रे गाईज. आणि मला तर नाही वाटत मी ह्यांच्यासोबत नेक्स्ट टाईम येईल. आणि मी एकटाच फिरेन, कारण एकटं पण फिरायला खूप भारी वाटतं. आणि आता मी वरतून खाली आलो तर एकटाच होतो, म्हणजे असं वाटलं नाही की बाबा माझ्यासोबत कोण आहे कोण नाही. म्हणजे आहे, चिल लाईफ आहे आणि बाकी काय नाही. पण जाऊ द्या, जे गेलं झालं गेलं, सोडून द्यायला पाहिजे. आणि तर मी सांगतो की खूप मजा आली आणि खूप भारी पण वाटलं यार. जर का मी आज आलो नसतो ना तर म्हणजे असं हे बघू पण शकलो नसतो मी, आणि आपला व्लॉग पण नसता झाला. आणि जे म्हणजे मी सर्वाईव्ह केले ना, म्हणजे भजे तळणं, किंवा आम्ही हे काय बोलतात ते एक फ्रोझनचा आयटम होता, तो एक होता. तो पण म्हणजे आम्ही ना वेळेला किती काय काय केले ना, हे म्हणजे थोडा एक्सपिरियन्स भेटला की म्हणजे वेळ पडली ना तर आपल्याला ना ॲडजस्ट करावं लागतं. आणि आता भुका तर लागलेत, पण आता काय, जोपर्यंत खाली नाही जात तोपर्यंत काहीच नाही करू शकत. आणि भारी वाटतंय. आणि तुम्हाला कसा व्लॉग वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी जे बोललो आहे त्याच्याकडे एवढं लक्ष नका देऊ, दुर्लक्ष करा. लोक असेच असतात, फक्त तो त्यांचा स्वभाव आहे आणि बाकी सगळे चिल आहेत. मला तर खरंच खूप मजा आली. बट ना गाईज, मला एक म्हणजे ना
मी जेव्हा घरून येत होतो ना तेव्हा मला असं वाटलेलं की असे ढगं बिगं असतील, पण भाई ते ढगं असतील ना तर खरंच खूप मजा आली असती, कारण ना तेच मेन पॉईंट आहे. ढगं वगैरे असे एकदम पसरलेले असतात आणि खूप भारी वाटतं यार गाईज. आणि बाकी काय नाही, भारी वाटलं. आणि आता आपलं बाईकचं मी तुम्हाला सांगतो. आपली बाईक आहे ना, तिचं सर्व्हिसिंग सेंटर म्हणजे चालू होतं पण वेटिंग खूप होते. मी त्यांना कॉल कंटिन्यू केलेला, म्हणजे 21 पासून आज कालपर्यंत करतच होतो, पण त्यांनी कॉल उचलला नाही. आणि नंतर आता मला बोलत आहेत की आता नाही होणार, तुमची डायरेक्ट 3 तारखेला सर्व्हिसिंग होणार. तर मी तिकडे एक साईडला लावले गाडी, आता जाता जाता गाडी घेणार आणि मग 3 तारखेला सर्व्हिसिंग करायला लागणार, कारण खूपच वेळ होतो रे गाईज. त्यांनी तर सर्व्हिसिंगची टायमिंग सांगितली 3 तारीख, आणि एका दिवसात म्हणजे सकाळी दिली तर 2 तासात 2-3 तासात होऊन जाईल असे बोललेत. तर गाडी पण म्हणजे असं खूप म्हणजे ब्रेक वगैरे लागत नाहीत, पुढचा फ्रंट ब्रेक पण नाही लागत, बॅक ब्रेक तर काहीच नाही लागत. तर गाडीची पण थोडी केअर करायला पाहिजे. मी म्हणजे गाडीची केअर करतो, पण कसा विषय माहिती आहे का, मी कामामुळे आता आपण फिरायला वगैरे गेलो त्याच्यामुळे खूप टाईमच नाही भेटला. आणि जर ज्या दिवशी सुट्टी घेईन त्या दिवशी मला काहीतरी घरचं काम असायचं, म्हणून ठीक आहे, काय विषय नाही, 3 तारखेला आपण सर्व्हिसिंग करू. गाईज हे बघू शकता, इथेच आम्ही काल रात्री टेंट केलेला, इथे आमचा होता. आणि इथे स्मित वगैरे यांचा होता, आणि इथं जेवण बिवण बनवलेलं, आणि खूप भारी वाटलं, मजा आली. आणि हे म्हणजे थोडं प्रोटेक्शन होतं की म्हणजे हवा वगैरे लागत नव्हती. आणि इथून बघा ना, हवा हाय 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 हाय, भारी वाटते ना. आता मी ना खाली पटकन उतरतो आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. खूप भारी व्ह्यू आहे गाईज. गाईज बघा ना किती भारी व्ह्यू आहे. आणि बघा एक साईडला कसे उतरत आहेत सगळेजण, असंच उतरायचं आम्हाला. गाईज फायनली ना खाली आलेलो आहे. अशी सपाटी वगैरे वरती इथे, आणि तिकडून अजून वरती आहे 25%. आणि हे बघा इथे शेततळ बोलतं त्याला, इथे गेले, कसलं भारी केले ना, वाव. गाईज फायनली 5 मिनटानंतर गाडीच्या इथे पोचणार आहे, पण आपले अजून पब्लिक नाही आली म्हणून इथंच आराम करतोय. भारी वाटतं यार, बघा ना कसलाच आवाज नाही बघा आजूबाजूला, नुसती झाड झाड झाड. गाईज ही छोटीशी मुलगी आहे ना, ही तिथे बसून ना काकडी विकत होती. म्हणजे बघा ना, वेळ वेळ काय काय करायला सांगू शकते, काही सांगू शकत नाही. आणि आता ती मला काहीतरी बोलते. काय बोलतेस? काकडी नको आहे मला, आम्हाला नाश्ता करायचा आहे. काकडी कशी खाऊ मी सकाळ सकाळी? नाही, नाश्ता करायचा आहे मला. तर ती मला विचारते की काकडी घे म्हणून. तर मी म्हटलं सकाळ सकाळ गाईज, खरंच खूप सकाळ आहे आणि काकडी नको बाबा. आणि ह्यांची वाट बघत बसलोय, पण अजून हे लोक आले नाहीत. कुठे राहतेस ग तू? कुठे येतस? मग मम्मी पप्पा कुठे आहेत तुझे? मम्मी पप्पा नाही आले तुझ्यासोबत? गेली, खूप भारी होती गाईज. आता खालून वाटतं लोक येतात ना, तर ती पटकन चालली तिकडे. तिचे काकडी तिकडे ठेवलेले आहेत तिने, काकडी तिथे घामेलं. आणि म्हणजे बघा ना, खूप लहान आहे, मला असं वाटतं ना ती 1ली ते 2रीमध्ये असेल. हीच ती कमानी आहे आणि ही एंट्रन्स आहे इथून. आणि ही लहान पोरं आले तर वरती जायला पाहिजे, इथून खूप वरती आहे. नाव काय? गाईज ते लोक हाय वगैरे करत होते, खरंच खूप भारी वाटत होतं. ते चॅनलचं नाव पण विचारत होते. आणि एवढी लोक चाललेत भाई, ती लहान पोरं, एवढे छोटे छोटे पोरं चाललेत, लय भारी वाटतंय, मजा तो आ रहा है. आणि एनर्जी तर डाऊन नाही झालेली आहे, पण भारी वाटतंय. गाईज किती लहान लहान पोरं होते बे, आणि एवढ्या वरती जाणार आहेत ते लोक. म्हणजे भाई काय यार, ते लोक जात आहेत आणि आपण नाही येत यार फिरायला. अरे काम आयुष्यभर आहे रे गाईज, हेच तर आहे, हेच तर सुख आहे. कामामध्ये जर एका वीकमध्ये किंवा एका महिन्यामध्ये 2 सुट्ट्या घेतल्या तर काय फरक पडते रे भाई. आणि सुट्ट्या घेऊन तरी काय करता रे, घरात बसणं, मोबाईल बघणं, हे सगळं आहे रे, पण
एक फिरणं पण एक आहे की पूर्ण जग बघण्यासारखं आहे आणि खूप भारी आहे. हे ही लाईफ असेच ह्याच्यासाठीच दिलेले आहे. आणि आता इकडे पुढेच आमची गाडी आहे. मला आठवत नाही की मी इकडून आलेलो की नाही ते. गाईज फायनली आपल्या गाडीपाशी आलेलो आहे. अजून पण हे लोक आलेले नाहीत. आणि हे बघा ते बाबा. काय बाबा हा हे बघा ही आपली गाडी आहे आणि आता इथे बसायला लागणार आहे. गाईज हे गाव बघा ना, म्हणजे ना माझ्या गावासारखं वाटतंय रे सेम. लय भारी वाटतंय गाव. आणि कसलाच आवाज नाही आणि पक्ष्यांचा आवाज आहे फक्त. लय भारी वाटतंय रे. जर मला कोण बोललं ना इकडे राहा म्हणून तर शपथ मी इकडंच राहीन. गाईज फायनली ना ते लोक आलेले आहेत. मला स्मितचा कॉल आलेला. मी आलेलो जरा इथं बिस्किट घ्यायला आणि ते गाडीपाशी आहेत. आता मी पण चाललो आहे गाडीपाशी आणि खूप भारी मजा आली. आजचा व्लॉग इथेच एंड करूया. कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करून जावा. बाय बाय. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. असंच काहीतरी नवीन घेऊन येऊ.